नमस्कार. प्रिपरेशन फॉर करिअर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. या व्हिडिओतून आपण सर्व अध्यापन प्रतिमानातील समान वैशिष्ट्ये कोणती आहेत या संबंधी माहिती घेणार आहोत. तरी ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला होण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर जरूर या व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. सर्व अध्यापन प्रतिमानांचा मुख्य उद्देश अध्ययन लर्निंग हाच आहे. जरी प्रतिमाने वेगवेगळी असली तरी अध्यापनाची भूमिका, दृष्टिकोन व प्रक्रिया यामध्ये काही समान बाबी आढळतात. ही प्रतिमाने अध्यापनातील विविध भूमिका, लर्निंग स्टान्सेस स्पष्ट करतात. सर्व अध्यापन प्रतिमानांची समान वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. पहिलं समान वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना कसे शिकवावे हे शिकवणे. प्रत्येक प्रतिमान विद्यार्थ्यांच्या अध्ययन कार्यनीतीचा, लर्निंग स्ट्रॅटेजीचा विस्तार करण्यास मदत करते. प्रत्येक प्रतिमानात शिक्षक विद्यार्थ्याचे शिकण्याचे मार्ग अभ्यासून त्यांची शिकण्याची क्षमता वाढवतात. प्रत्येक प्रतिमानाचे उद्दिष्ट केवळ विषय शिकवणं नसून स्वयंपूर्ण शिकणारा विद्यार्थी घडवणे हे आहे. दुसरे समान वैशिष्ट्य अध्ययनाची जबाबदारी विद्यार्थ्याकडे देणे. अध्यापन प्रतिमानामध्ये शिक्षक मार्गदर्शक असतो व विद्यार्थी स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः स्वीकारतो. सुरुवातीला शिक्षक अधिक मार्गदर्शन करतो, नंतर विद्यार्थी स्वतःचे शिक्षण स्वतः नियंत्रित करतो. यामुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास व स्वावलंबन वाढते. तिसरे समान वैशिष्ट्य नवीन ज्ञान, कौशल्ये व आत्मसमज विकसित करणे. अध्ययन म्हणजे केवळ माहिती मिळवणे नाही, तर नवीन कौशल्ये, बोधात्मक क्षमता, भावना व मूल्ये यांचा विकास होणे. विद्यार्थ्याने भावनिक अडथळ्यामुळे दिलेल्या प्रतिक्रिया शिक्षकांनी ओळखणे गरजेचे असते. प्रत्येक प्रतिमानात वेगवेगळ्या स्वरूपात शिक्षक विद्यार्थ्यांना अडचणीवर मात करण्यास मदत करतो. चौथे समान वैशिष्ट्य रचनावादी दृष्टिकोन. सर्व अध्यापन प्रतिमाने रचनावादी कन्स्ट्रक्टिव्हिस्ट तत्वावर आधारित आहेत. विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो, अनुभवांवर निष्कर्ष काढतो, गृहीतके तयार करतो व यातून स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो. पाचवे समान वैशिष्ट्य स्कॅफोल्डिंग म्हणजेच अध्ययन प्रक्रियेतील आधार. स्कॅफोल्डिंग म्हणजे विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मदत देणे. ही संकल्पना वॅगोटस्की यांची झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ZPD यावर आधारित आहे. शिक्षक कौशल्य दाखवतो, सरावाची संधी देतो व हळूहळू मदत कमी करतो. तसेच शिक्षकाकडून दिले जाणारे प्रोत्साहन, प्रेरणा व मार्गदर्शन यामुळे विद्यार्थी पुढे जातो. ऑनलाईन किंवा दूरस्थ शिक्षणातही स्कॅफोल्डिंग महत्त्वाचे ठरते. सहावे समान वैशिष्ट्य घडामोडीवर आधारित मूल्यमापन. फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये विद्यार्थ्याची प्रगती समजते, त्यामुळे प्रगतीमध्ये योग्य ते बदल करता येतात. गरज असल्यास प्रतिमान बदलणे, अतिरिक्त मार्गदर्शन देणे असे उपायही करता येतात. तसेच पालकांनाही अध्ययन प्रक्रियेत सहभागी केले जाते. सातवे समान वैशिष्ट्य विविध कौशल्यांचा विकास. विद्यार्थ्याच्या दृष्टीने विचारशक्ती, समस्या सोडवणे, विश्लेषण, सर्जनशीलता, त्याचबरोबर सहकार्यात्मक व सहयोगी कौशल्य महत्त्वाचे आहेत. या कौशल्यांचा विकास विविध अध्यापन प्रतिमानांच्या वापरातून करता येतो. शाळा हे विद्यार्थ्यांच्यासाठी महत्त्वाची सामाजिक प्रयोगशाळा, सोशल लॅबोरेटरी असते. सर्जनशीलतेसाठी कन्व्हर्जंट थिंकिंग व डायव्हर्जंट थिंकिंग आवश्यक असते
अशा कौशल्यांचा विकास अध्यापनाच्या प्रतिमानातून होत असतो. या व्हिडिओतून सर्व अध्यापन प्रतिमानांची समान वैशिष्ट्यांच्या विषयीची उपयुक्त माहिती आपणाला मिळाली असेल अशी आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.